नमस्कार. मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही जर हे 3 नियम वापरलेत ना, तर मी गॅरंटी देतो की तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. त्याच्यातला पहिला जो नियम आहे तो म्हणजे की आयुष्यात स्वतःबद्दल पण आणि दुसऱ्यांबद्दल पण वाईट विचार करणं, आरोप करणं, स्वतःला किंवा दुसऱ्यांना कोसत बसणं, तक्रार करत बसणं, ह्या गोष्टी आजपासून बंद करा. थोडक्यात काय, की स्वतःबद्दल पण आणि दुसऱ्यांबद्दल पण कुठलीही नकारात्मक गोष्ट करण्याची थांबवा. शारीरिकरित्या, मानसिकरित्या ही गोष्ट तुम्ही स्टॉप केली पाहिजे. कारण ज्या वेळेला मी ह्याच सब्जेक्टचा ॲज अ मानसशास्त्राच्या अनुसार किंवा ॲस्ट्रोलॉजीच्या अनुसार अभ्यास केला, मला एकच गोष्ट कळली. मानसशास्त्राच्या अनुसार बघायला गेलं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जे काही गोष्ट पेरतोय त्याचा रिझल्ट निघणार आहे. आणि पत्रिकेतलं जे पहिलं स्थान आहे, दुसरं स्थान आहे आणि तिसरं स्थान आहे, ह्या तिन्ही स्थानांचा जो संबंध आहे तो पण आपल्या सहस्त्रार चक्राशी म्हणजे टोटली आपल्या सबकॉन्शियस माइंडशीच संबंधित त्या गोष्टी आहेत. आणि पत्रिकेतलं पहिलं स्थान हे विचाराचं आहे, दुसरं वाणीचं आहे आणि तिसरं हे आपल्या आयुष्यात आपण त्या विचारांच्या आणि मनोमय जो काही ज्याला ऑफर्मेशन्स बोलतात आहेत त्या सूचनेनुसार काय करणार आहोत ह्याच्यावरनं आयुष्याचा सगळा रिझल्ट येणार आहे. तर मग आता तुम्हीच मला सांगा की आपण आपल्या ब्रेनमध्ये काय प्रोग्रॅमिंग करतोय स्वतःला. हे बरोबर आहे की आपल्या आयुष्यात अशा अनेक परिस्थिती आलेल्या असतात, अनेक प्रकारची माणसं आलेली असतात, अनेक गोष्टी आपण अशा सहन केलेल्या असतात किंवा अजूनही करत असाल, ज्यामुळे आपल्याला त्या गोष्टींना, त्या माणसाला, त्या परिस्थितीला विसरणं खूप कठीण पडतं आणि आपण त्या गोष्टींकडे नकळतपणे अट्रॅक्ट होतो, त्याचा नकळतपणे विचार करायला लागतो. परंतु आता तुम्हाला इतकी महत्वाची गोष्ट समजलेली आहे की त्या गोष्टींचा जेवढा आपण विचार करू, त्या गोष्टींबद्दल जेवढं आपण सतत चिंतन करत राहू, त्यामुळे आपला जो सबकॉन्शियस ब्रेन आहे त्याच्यामध्ये तेच प्रोग्रामिंग होणार आहे आणि तीच परिस्थिती आपल्या आयुष्यात सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने घडतच राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल तक्रार करणं किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक भावना, विचार, विश्वास, कारणं ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. स्वतःला माफ करा, दुसऱ्यांना सुद्धा माफ करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते म्हणजे आपल्या ध्येयाशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका. आयुष्यात आपण स्वतःचं ध्येय ठरवलेलं नाहीये किंवा आपल्या जे ध्येय ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल आपण इतकं सिरियस नाही आहोत जेवढा एक समृद्ध माणूस, एक यशस्वी माणूस सिरियस आहे. तो त्या ध्येयांच्या बाबतीत जे काही सॅक्रिफाईस करायचं आहे, जे काही त्याच्यासाठी चुकीच्या गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये विलंब आणणाऱ्या किंवा त्या गोष्टीला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती तो सोल्युशन निवडतो किंवा ती गोष्ट तो आपल्या आयुष्यातनं सोडून देतो. आता मला सांगा, तुमच्या आयुष्यात तुमची सुखदुःख याची जबाबदारी तुमच्याशिवाय कोण घेणार आहे दुसरं? ना तुमचे नातेवाईक घ्यायला तयार आहेत, कुटुंब पण एका लेवल पर्यंत ती गोष्ट हाताळू शकतात. त्याच्यानंतर तुमचे मित्र किंवा आयुष्यातले इतर जे माणसं आहेत ते आपल्या आयुष्यात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे ह्या गोष्टीचा जर तुम्ही सिरियसली विचार केलात. कारण
लोक हा स्वतःच्या ध्येयाशिवाय इतर सर्व गोष्टींचा, राजकारणांबद्दल, एखाद्या क्रिकेटच्या खेळाडूबद्दल, तो असा व्यवस्थित नाही खेळला, अरे आता मुंबई इंडियन्सची ही मॅच होणार आहे, अरे ह्या टीमचं सिलेक्शन केलंय. मला सांगा, ह्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात, आपल्या व्यवहारिक, शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वरूपात काय फायदा होणार आहे? ते एक मनोरंजन आहे, त्याला मनोरंजनाच्या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. आपल्या आयुष्यात एक समृद्ध माणूस मनोरंजन निर्माण करून स्वतःला समृद्ध करतोय, त्याचं ध्येय पूर्ण करतोय, आणि आपण आपलं ध्येय सोडून इतर सर्व गोष्टींचा, म्हणजे मनोरंजन असो किंवा ब्लेम असो किंवा इतरही काही ज्या गोष्टी ज्याचा आपल्या आयुष्यात काडीचाही काही लाभ नाहीये, त्या गोष्टीवरती आपला वेळ, पैसा आणि आपली एनर्जी फुकट घालवतोय. तर त्याचा आपण दुसऱ्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी उपयोग करतोय. त्यामुळे आयुष्यात स्वतःच्या ध्येयाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. त्या ध्येयासाठी शारीरिक, मानसिक आणि युनिव्हर्सल सपोर्टच्या स्तरावरती तुम्हाला जे जे काही आवश्यक आहे ते प्राप्त करण्याचं, त्याचं सोल्युशन मिळवण्याचं सुरुवात करा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल सपोर्ट. मला सांगा, आयुष्यात एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला सपोर्ट हवा असेल, तर ती गोष्ट आपल्याला तोपर्यंत सपोर्ट करणार नाही. मग ती एखादी व्यक्ती असो, एखादी निर्जीव गोष्ट असो, किंवा कुठलीही गोष्ट, म्हणजे एखादी बँक म्हणू किंवा एखादी कंपनी म्हणू, ती आपल्याला मदत का करेल, आपल्याला नोकरी का देईल, आपल्याला लोन का देईल? कारण जोपर्यंत त्यांना त्याच्यात त्यांचा फायदा दिसणार नाही. युनिव्हर्सलचा नियम सुद्धा हाच आहे. युनिव्हर्सल आपल्याला तेव्हाच मदत करायला तयार होतो ज्या वेळेला युनिव्हर्सलला त्याचा फायदा दिसतो. जर आपल्या कर्मातना, आपल्या मानसिकतेमधना या युनिव्हर्सलनी काय केलेलं आहे, परमेश्वराने काय केलेलं आहे, ह्या माणसाने काय केलेलं आहे, अरे इकडे माझंच मला सावरत नाहीये, मान्य आहे, या सर्व गोष्टी बरोबर आहेत. परंतु ज्याला आपण जबाबदारी म्हणतोय, जे विष्णू तत्व आहे जबाबदारीचं, ती जबाबदारी आपण अगदी मोठ्या स्तरावरती नाही, पण ती एका लहान स्तरावरती तर निभावू शकतो ना. लहान स्तरावरती आपण एखाद्या कुत्र्याला खायला घालू शकतो. लहान स्तरावरती आपण एखाद्या पक्ष्यांना खायला घालू शकतो, झाडांना पाणी घालू शकतो. जे काही आपल्याला निस्वार्थ भावनेने करता येईल, आपल्या कुवतीप्रमाणे आपल्यामध्ये ते करण्याची पॉसिबिलिटी असते. परंतु आपण मानसिकरित्या जर त्यालाही विरोध करत असलो, तर युनिव्हर्सल आपल्याला, आपण जे मंत्र, जे स्तोत्र किंवा जे काही रिच्युअल्स करतो आहे, जे कर्मकांड करतो आहे, होम हवन करतो आहे, ईस्टर्न किंवा वेस्टर्न दोन्हीही पद्धतीचे जे काही उपाय, तोडगे, रेमेडीज आपण करतो आहे, त्याला सपोर्ट कसा देणार? कारण आपण आयुष्यात आपला एक स्वतःचा डीएनए प्रोग्राम घेऊन आलेलो आहे, आणि त्याच्यावरती आपण निस्वार्थ भावनेने जोपर्यंत काही करणार नाही, या युनिव्हर्सलसाठी, युनिव्हर्सल्स आपण करत असलेल्या रेमेडीजना तेवढा सपोर्ट करणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्र देतो. तो मंत्र लाल शाईच्या पेनाने, लाल कलरच्या नाही, लाल शाईच्या, रेड इंकच्या पेनाने एका वहीवरती रोज 2 पानं लिहायचं आहे. त्याचा जेवढा जप करता येईल तेवढा करायचा आहे. तो मंत्र तुम्हाला तुमच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विचारांना एक सकारात्मक पॉवर देण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याला एक योग्य वळण देण्यासाठी मदत करेल. तो मंत्र आहे सावित्री सूर्याणी. सावित्री सूर्याणी हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही जप करू शकता. आयदर रेड पेननी लिहून काढू शकता 2 पानं, आणि जेवढं तुम्ही लिहून काढाल ना लाल शाईच्या पेनाने, तेवढं तुम्हाला त्याचे जास्त रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसायला लागतील. सो
तुम्हाला हे महत्वपूर्ण 3 नियम मी सांगितलेले आहेत, ते आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्याला जी समृद्धी आणि जे यश तुम्हाला आवश्यक आहे त्याच्यावरती कृती करायला सुरुवात करा आणि ते प्राप्त करायला सुरुवात करा. थँक यू. धन्यवाद.